हा मागे आम्ही महात्मा गांधी आणि आंबेडकरांचा फोटो ठेवलेला आहे. जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यात जेव्हा अभिजित दिपके आला होता, तेव्हा त्याला आम्ही तोच फोटो दिला होता. कारण की अ, महात्मा गांधींचे आणि आंबेडकरांचे विचार एकत्रितपणे लोकशाहीचा बुलंद आवाज आहेत. आणि त्यामुळे आपण त्या फोटोनी त्याचं स्वागत केलं होतं फोटो देऊन. आज ते छायाचित्र दिल्लीच्या जंतर मंतरवर ठेवण्यात आलेलं आहे. आणि आंदोलनाची दिशा ही लोकशाहीपूर्ण राहील, शांततापूर्ण राहील, अहिंसक राहील, याची दिशा नक्की करणारी ही प्रतिमा आहे असं माझं मत आहे. म्हणून आपण पण हा फोटो इथे ठेवलेला आहे. मुळात आता विषय आजचा आहे तो पोलीस अत्याचाराचा आहे. पोलिसांच्या सरकारी गैरवापराचा आहे. राजकीय कारणांसाठी पोलिसांचा वापर करणाऱ्या राजकारणाचा किंवा राजकीय प्रवृत्तीचा सर्वप्रथम मी निषेध करतो. आता विषय हा जर आंदोलनाचा असेल, तर शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्याचा, एकत्रित जमण्याचा, संघटना तयार करण्याचा, रस्त्यावर निषेध व्यक्त करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. परंतु जसं-जसं लोकांची संख्या वाढत गेली, जंतर मंतरवर आंदोलन पोचल्यावर या आंदोलनाचं जे स्वरूप प्राप्त झालं, त्यांना सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिल्यानंतर जे आंदोलनाचं स्वरूप झालं आणि अर्थातच त्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रभर देशभर हे आंदोलन जे वाढवलेलं होतं पूर्वीच आणि त्यालासुद्धा खूप मोठा पाठिंबा मिळत होता. त्यातून पेपर फुटीचा घोटाळा हा सार्वत्रिक देशभर चर्चेचा विषय झाला. एवढंच नाही तर जगभर आता भारतातल्या परीक्षा पद्धतीबद्दल बोललं जायला लागलेलं आहे. लॉर्ड मॅकेलोनी सांगितलं होतं त्यांच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना, तेव्हाच्या गव्हर्नर्सना आणि मोठ्या पदाधिकाऱ्यांना, की तुम्ही काळजी करू नका, आपण जरी हा देश स्वतंत्र केलेला असेल तरी यांना स्वातंत्र्यता म्हणजे काय कधीच कळणार नाही. कारण की मी अशी शिक्षण पद्धती इथे आणलेली आहे जी गुलामगिरी स्वीकारणारी शिक्षण पद्धती राहील आणि त्याचा सर्वकष विचार झाला पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे परीक्षा पद्धतीच्या संदर्भात सुरू झालेलं हे जे आंदोलन आहे, नीट परीक्षा असेल किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, त्याच्यामध्ये सातत्याने पेपर लीक झालेले आहे. मेहनत करणारे मुलं, श्रम करणारे मुलं, त्यांच्या परिवारातले मेहनतीने त्यांना सपोर्ट करणारे पालक, या सगळ्यांचा भ्रमनिरास करणारी परीक्षा पद्धती जी आहे, ती बदलली पाहिजे आणि एकूणच शिक्षण व्यवस्था मूलभूतरित्या बदलली पाहिजे. हा विषय महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांचा आहे. म्हणजे भाजपच्या नेत्यांची मुलं शाळा कॉलेजमध्ये जात नाही का? ते परीक्षा देत नाहीत का? कोणत्याही इतर पक्षांचे लोकं असतील ते जात नाहीत का? सगळ्याच राजकीय नेत्यांचे लोकं परीक्षा देतात, शिक्षण घेतात, कॉलेजमध्ये जातात आणि याच व्यवस्थेचा जर भाग असतील, तर आपण व्यवस्था परिवर्तनासाठी सगळे एकत्र येताना का पाहत नाही? आणि मग नेहमी-नेहमी महाराष्ट्रातले जे नेते आहेत, नेहमी सांगतात म्हणजे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात, काहीही आपण मुद्देसूद बोलायला गेलं की राजकारण करू नका, राजकारण करू नका. मग आता तुम्ही या विषयाचं का राजकारण करता? तुम्ही पोलिसांच्या माध्यमातून राजकारण का करता? हा प्रश्न आहे माझा महाराष्ट्रातल्या पोलिसांना आणि समस्त भारतातल्या पोलिसांना. आपला मूलभूत हक्क आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, की माझं काही मत असेल तर ते मी जाहीरपणे व्यक्त करू शकलो पाहिजे, निर्भयपणे व्यक्त करू शकलो पाहिजे, कोणाच्याही दबावाशिवाय व्यक्त करू शकलो पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रभावी लॉ अँड ऑर्डरची एक संकल्पना आपण आणली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांनी ज्या पद्धतीने एक क्रूरता दाखवलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा, ती अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळे त्याबद्दल आपण आज बोललं पाहिजे. पुण्यामध्ये आजसुद्धा आंदोलन होणार आहे. अनेक विधी महाविद्यालयातले विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. माझं पोलिसांना जाहीर आव्हान आहे, की लॉच्या या विद्यार्थ्यांवर, कायदेशीर शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मुलांवर तुम्ही जर यानंतर काही अत्याचार केले, तर आम्ही तुमच्यावर केसेस दाखल करू. तुम्ही आमचं काम करण्यासाठीचे सेवक आहात हे विसरू नका. मालक बनण्याची जर कोशिश केली, तर याच्यानंतर चालणार नाही. मग चोकशी वगैरे काय करायचं ते तुम्ही करत बसा. पण ते चालणार नाही. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे, की लाठीचा वापर सातत्याने होताना दिसतंय आंदोलनामध्ये. म्हणजे आंदोलन विरुद्ध लाठी, आंदोलन विरुद्ध पोलिसांची लाठी नाही, तर ती बेकायदेशीरतेची लाठी झाली. याच्यामध्ये लाठीचा वापर करताना साधारणतः प्रशिक्षणाचा भाग आहे पोलिसांच्या, की मानवी शरीराच्या सॉफ्ट भागावर मारलं पाहिजे. त्याला हुसकवून लावण्यासाठी, हाकलून देण्यासाठी लाठीचा वापर मर्यादित स्वरूपात केला पाहिजे. साधारणतः कमरेच्या वर अ, मारत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे, की जे आपलं हेड हेड आहे म्हणजे डोकं आहे किंवा कॉलर बोन आहे ही,
तशा महत्त्वाच्या हाडांच्या भागांवर आपण मारणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे. हे सगळं सोडून दिलं आणि आपण पाहिलं दिल्लीमध्ये, की अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने खिळे लावण्यात आले. म्हणजे त्याचे आकोडे जे असतात, ते काठ्यांवर लावून अगदी स्किन फाडण्यात आल्या मुलांच्या. हा अमानुषपणा करण्यासाठी तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था पाळता असं म्हणता का? कायदा आणि सुव्यवस्था पाळणं म्हणजे लोकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होणार नाही या पद्धतीने वागणं आहे. कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही पाळायची असेल, तर आम्ही सुद्धा ती पाळणारच आहे. नागरिकांचं पाळणं हे कर्तव्यच आहे, पण पोलिसांचं जास्त आहे. प्रत्येक सामान्य माणसाच्या मानवी हक्कांचं संरक्षण करणारे मानवी हक्क संरक्षक म्हणून कायद्याच्या दृष्टीने पोलीस महत्त्वाचे आहेत. ते जर मानवी हक्कांचं उल्लंघन करत असतील तर अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही पांगण्याचे आदेश देऊ शकता, त्यासाठी सौम्य लाठीचार्ज करू शकता. हे अनेक केसेसमध्ये कोर्टाने पण मान्य केलं. परंतु अनेक निर्णयांनी ते मान्य केलं की नाही चालणारच नाही, हे सुद्धा सांगणारे निर्णय आहेत. आता टिअर गॅसचा वापर, विषारी गॅस आहे तो. स्किनला, डोळ्यांना, नंतर डोळ्यातून सगळ्या मज्जातंतूंना सगळ्यांना परिणाम करणारा घटक आहे टिअर गॅस आणि तुम्ही सर्रास टिअर गॅस फोडता. पोलिसांचं हे काम आहे टिअर गॅस फोडणं. हे अश्रुधुराच्या ज्या नळकांड्या तुम्ही फोडत आहात, लोकांवर फेकत आहात, तो बेकायदेशीरतेचा भाग आहे. कायदा आणि सुव्यवस्था जर तुम्हाला केवळ बळाचा वापर करून करता येत असेल, तर तुमचं प्रशिक्षणच चुकीचं झालेलं आहे. परदेशामधले पोलीस पहा, आरोपीशी चर्चा करतात, कॉफी पितात, त्यांच्यासोबत एका टेबलवर बसून सगळी माहिती काढतात. तुम्हाला मारधाड केल्याशिवाय काहीच होत नसेल असं वाटत असेल, तर तुमची पोलीस यंत्रणाच कुचकामी झालेली आहे. त्यामुळे पीसफुल प्रोटेस्ट जे आहे, त्याला हिंसक मार्गाने पोलीस जे उत्तर देत आहेत, ते थांबलं पाहिजे. पुण्यामध्ये तसं होता कामा नये. सुसंस्कृत शहर आहे, सुसंस्कृतीचा टेंबा मिरवणारं सुद्धा शहर आहे. त्यामुळे इथे अशा प्रकार चालणार नाहीत, हे पोलिसांना इथल्या राजकीय नेत्यांनी सांगितलं पाहिजे. मला कळलं की काल आमचे मित्र मुरलीधर मोहोळ यांनी काहीतरी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की आंदोलन करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, मूलभूत अधिकार आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही जे तत्त्व सांगता, जे कायद्यातलं तत्त्व तुम्हाला कळलेलं आहे, ते तुमच्या हस्तक्षेप करणाऱ्या पोलिसांना कळलेलं आहे का, ते तुम्ही विचारा. आणि पोलिसांना तुम्ही डायरेक्ट सूचना द्या. तुमच्या लेटरहेडवर एक पत्र काढा आजच, पोलिसांसाठी, इथल्या पोलीस कमिशनरसाठी विशेषतः. मी महाराष्ट्रातले जे महत्त्वाच्या शहरातले पोलीस कमिशनर आहेत, त्यांना हे सांगू इच्छितो आहे पत्रकार परिषदेच्या निमित्ताने. ते नागपूरमधले असतील, ते कोल्हापूरमधले असतील, ते सांगलीमध्ये मुद्दामून आत्ता पाठवलेले एक जण असतील, ते पुण्यामधले असतील किंवा मुंबईतले असतील, ठाण्यामधले असतील. याच्यानंतर पोलिसांनी जर ब्रुटॅलिटी केली, पोलिसांनी जर राक्षसीपणा दाखवला, तर आम्ही चालवून घेणार नाही. पोलिसांवर त्या केसेस दाखल होतील. तुम्ही जर खोट्या केसेस आंदोलकांवर दाखल करत असाल, त्या मुलांचं जीवन गुन्हेगारीकरणाकडे नेत असाल, तर ते आम्हाला चालणार नाही. हा महत्त्वाचा भाग मला आज आपल्या पत्रकार परिषदेतून सांगायचा आहे. लाठीचार्ज कोणावर करता तुम्ही? मी एक 5 मिनिटं बोलतो आपल्याशी. लाठीचार्ज कोणावर करता तुम्ही? ज्यांच्या हातामध्ये शस्त्र नाही, अनआर्म्ड असलेल्या, म्हणजे जे अहिंसक पद्धतीने शांततामय आंदोलन करतात आणि तुमच्या, माझ्या सगळ्यांच्या घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा, भवितव्याचा प्रश्न मांडत आहेत, त्यांच्यावर पोलीस लाठीचार्ज करतात. मला पोलिसांनी अनेक जणांनी सांगितलं की आम्हाला आमचे इथले पोलीस जे मुख्य असतात, ते आम्हाला आदेश देतात आणि आम्हाला त्याप्रमाणे करावं लागतं. आमची इच्छा नसते. हे पोलिसांनी अनेकांनी सांगितलेलं आहे. त्या सगळ्या पोलिसांना माझं नम्र आव्हान आहे, ज्यांच्यामधली माणुसकी जिवंत आहे, ज्यांना लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करताना आपण हिंसा करू नये कळते, त्या सगळ्या पोलिसांना माझं आव्हान आहे. असे आदेश देणारा कोणताही मुख्य अधिकारी असो, त्याच्याबद्दलचे काही कागदपत्र असतील ना माझ्याकडे द्या, मी त्यांच्यावर केस दाखल करीन. पण त्या अधिकाऱ्यांचं, किती पण वरच्या पदावर असेल, त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकू नका आणि आपल्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी आपण आंदोलनात सहभागी झालं पाहिजे असं मला वाटते. शेवटचा मुद्दा आहे की 149 जे BNSSचा आत्ता आहे नवीन कलम, त्याच्यामध्ये सांगितलं आहे लिटिल फोर्स टू डू लिटिल इंजुरी. तुम्ही खूपच सौम्य बळाचा वापर केला पाहिजे आणि ते जर केल्या जात नसेल तर अत्यंत चुकीचं आहे. पहा आता इथे साध्या वेशातले पोलीस पण आले आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो, कारण आपलं काही लपून काहीच नसते. लपून आपलं काही नाही. जे काही असेल ते जे काही असेल ते कायद्याच्या अनुसार आपण बोलत असतो. अनिता ठाकूर केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सिच्युएशन कंट्रोल झाली असेल तर तुम्ही सतत कंटिन्यू लाठीचार्ज करू शकत नाही, लोकांवर अन्याय अत्याचार करू शकत नाही. त्याच्यामुळे फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क आणि मानवी हक्क याची जाणीव पोलिसांना असली पाहिजे. मी स्वतः पोलिसांच्या अनेक ट्रेनिंगला गेलेलो आहे, पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये गेलेलो आहे.
त्यांना त्यावेळेस मानवी हक्क संरक्षण हा विषय शिकवला जायचा. आता मानवी हक्क आणि मूलभूत हक्क हे जणू त्यांच्याकडून हद्दपार करून टाकलेलं आहे प्रशिक्षणातून. त्यामुळे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मला हे सांगायचं आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा म्हणजे पोलीस आहे. तुम्हाला लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची आहे. पीसफुल प्रोटेस्टरना मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. जे शांततामय मार्गाने आंदोलन करतात त्यांचं संरक्षण तुम्ही केलं पाहिजे. मग आता शांततामय म्हणजे काय हे ठरवण्याचे अधिकार पोलिसांना नाही. कारण का ते पोलीस आहेत, ते न्यायाधीश नाहीत. माझं स्पष्ट सांगणं आहे सगळ्या पोलिसांच्या मुख्य अधिकाऱ्यांना, की तुम्ही न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न करायचा नाही. आम्हाला चालणार नाही. आम्ही नागरिक आहे, तुम्ही आमच्यासाठी काम करता. आणि म्हणून मी अत्यंत स्पष्टपणे आपल्याला सांगतो, आणखी 2-3 घटना सांगतो आपल्याला, की मुंबईमध्ये जो आपण व्हिडिओ पाहिला अनेकांनी, की थेट धमकी दिलेली आहे त्या पोलिसांनी, की 2-3 पुड्या ड्रग्सच्या टाकून देईन तुमच्या खिशामध्ये आणि नंतर अशा पद्धतीची केस करीन, की जन्मभर बाहेर येणार नाही. त्या पोलिसावर कारवाई झाली असं कळलेलं आहे मला. सगळे पोलीस असे नसतात हे मला सांगायचं आहे. अशा राजकीय प्रवृत्तीचे जे पोलीस आहेत आणि मुख्यतः ते पोलीस महत्त्वाच्या पदांवर, वरिष्ठ पदांवर बसलेले पोलीस अधिकारी आहेत, जे राजकीय दृष्टिकोनातून भ्रष्ट झालेले आहेत. त्यांच्या डोक्यातली लोकशाही नष्ट झालेली आहे. त्यानंतर मुंबईमध्ये 1000 केसेस साधारणतः करण्यात आल्या. ही पद्धत आहे कामाची. म्हणजे शिवाजी पार्क पोलीस स्टेशन 600 केसेस, माहीम पोलीस स्टेशन 100 केसेस, दादर पोलीस स्टेशन 70 केसेस, सायन पोलीस स्टेशन 40+ केसेस, वडाळा पोलीस स्टेशन 25 पेक्षा जास्त केसेस, वरळी पोलीस स्टेशन 21 पेक्षा जास्त केसेस, त्यानंतर कालाचौकी पोलीस स्टेशन 20 पेक्षा जास्त केसेस, भोईवाडा पोलीस स्टेशन 20 पेक्षा जास्त केसेस. त्या सगळ्या मुलांनी मला मुंबईतून फोन केले. केस दाखल करू असं आपण ठरवलं. मुलांसोबत आमची चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं नाही परत न्यायाधीशांसमोर केस जाणार. ज्या न्यायाधीशांना सुप्रीम कोर्टात जायचं असतील ते न्यायाधीश परत निर्णय देणार नाही. ते कोणाचं ऐकून घेणार नाही. ते म्हणतील की नाही तुम्ही ही प्रीमॅच्युअर केस केली आहे किंवा काहीतरी कारण काढतील आणि आंदोलन चुकीचंच आहे असं पण सांगतील. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला न्यायप्रिय, लोकशाहीचे सेवक असलेले आणि संविधानाच्या दृष्टीने मांडणी करणारे पोलीस पाहिजे, न्यायाधीश पाहिजे, वकील पाहिजे, डॉक्टर पाहिजे, इंजिनियर पाहिजे आणि पत्रकारसुद्धा पाहिजे. तर लोकशाही ही जिवंत होऊ शकेल असं माझं म्हणणं आहे. रस्त्याच्या बाजूला चालणाऱ्या, आंदोलन पाहत जाणाऱ्या लोकांना सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे पोलिसांतर्फे. त्यानंतर लाईव्ह लोकेशन शेअर करण्याला सांगितलं आहे पोलिसांनी मुंबईतल्या, नागपूरमधल्या अनेक ठिकाणचे. माझं पुण्यातल्या पोलिसांना नम्र निवेदन आहे, की तुम्ही कोणाचंही लाईव्ह लोकेशन तुम्ही द्या असं सांगू शकत नाही. ते पुट्टास्वामी जजमेंटनुसार खाजगी जीवन जगण्याच्या म्हणजे राईट टू प्रिव्हसीच्या अधिकारांचं उल्लंघन आहे. माझं हे सुद्धा सांगायचं सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना, की जर पोलिसांनी तुम्हाला लाईव्ह लोकेशन शेअर करा असं सांगितलं, तर त्या पोलिसांचे ते मेसेज घ्या, त्यांना लेखी द्या म्हणून सांगा. त्या सगळ्या पोलिसांची नोकरी गेल्याशिवाय राहणार नाही. कारण की तुम्ही लाईव्ह लोकेशन कोणाचं मागूच शकत नाही. अन्याय करणं आहे हा प्रकार सगळा. त्यानंतर व्हिडिओ जे दाखवले, तुम्ही याचा कॉग्निझन्स घेणार आहात का? तुम्ही जे पोलीस अधिकारी किंवा आहेत, आपण बघितलंय का पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झालं दिल्लीतलं एक पोलीस मुलीच्या बॅक साईडला काठी मारतोय, त्यांचंही निलंबन करण्याचं मागणी आहे. तुम्ही काही गुन्हे वगैरे दाखल करणार आहात, न्यायालयात जाणार आहात का? दिल्लीत तो जो लाठीचार्ज झाला त्याच्या विरोधात. आम्ही वकील असून सुद्धा अशा प्रकरणांमध्ये नेहमी लोकांना हा सल्ला देत असतो, की न्यायालयात जाण्याचा शेवटचा पर्याय ठेवा. आता रस्त्यावरच आंदोलन झालं पाहिजे. न्यायालयामध्ये न्याय मिळतो. अनेक चांगले न्यायाधीश आहेत, ते न्याय देतात. परंतु काही न्यायाधीश हे पाळीव झालेले आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो. त्यामुळे न्यायालयात जाण्याचा मार्ग शेवटचा म्हणून वापरला पाहिजे. आपल्याला प्रश्न लोकांचा आहे, तो लोकांमध्ये सोडवता आला पाहिजे. आता जनतेच्या न्यायालयात, लोकांच्या रस्त्यांवर लोक उतरलेले आहेत, मुलं उतरलेले आहेत. म्हणून हे आंदोलन आता काही सोनम वांगचूकचं नाही. हे पण मी परवा पुण्यामध्ये सांगितलं. हे आंदोलन काही अभिजित दिपकेचं राहिलं नाही. हे आंदोलन मुलांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. कारण की मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यांना दिसते अभ्यास करून करून मरमर अभ्यास करायचा, रात्री जागून अभ्यास करायचा आणि काय मिळणार आपल्याला? तर पेपर लीक होणार. ज्यांच्याजवळ पैसे असतील त्यांना मार्क मिळणार आणि ते पुढे पुढे जाणार. हे सगळं थांबलं पाहिजे. गुणवत्तेचा आदर झाला पाहिजे आणि गुणवत्तेचा दर्जा कायम ठेवायचा असेल तर परीक्षा पद्धती आपल्याला चांगली केलीच पाहिजे. पण माझा पुढचा मुद्दा हा आहे की शिक्षण व्यवस्थाच चांगली केली पाहिजे, की वर्षभर अभ्यास करायचा आणि ते 3 तासाची कोणीतरी परीक्षा घेणार आणि 3 तासावर ठरवणार कोण हुशार आहे आणि कोण कमी हुशार आहे, असं नसते. 3 तासाची परीक्षाच बंद झाली पाहिजे. आपल्याला मूलभूत शिक्षण पद्धतीचा विचार करता आला पाहिजे. जर पोलिसांनी लाठीचार्ज केला तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं असं तुम्ही सांगितलेलं आहे. एकंदरीत ही महाराष्ट्रभर असणार का देशभर ही
वकिलांमार्फत तुमच्या क्वेश्चन नाही बघा, काही जण पोलिसांची सुद्धा बदनामी करण्यासाठी या आंदोलनामध्ये पोलिसांनीच अलाव केलेलं आहे त्यांना. म्हणजे दिल्लीमध्ये आम्ही जे पाहिलं की काही विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांना काठ्या देण्यात आल्या. पोलीस आहे असं दाखवणारं हेल्मेट देण्यात आलं. साध्या वेशात ते पाठवण्यात आलं. त्यांना विचारतात लोक की तुम्ही कोण आहे, कोणत्या पोलीस स्टेशनच्या, ते सांगू पण शकत नाही. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे की त्यांची बदनामी होत असेल अशा लोकांमुळे, तर त्यांनी त्या लोकांना थारा देऊ नये खरं म्हणजे. आणि त्यामुळे माझं हे आव्हान आहे पोलिसांना की त्यांनी चांगल्या पद्धतीने कायदेशीर वागणूक ठेवली तर काही प्रश्न नाही. पण जे पोलीस चुकीचं वागत असतील त्यांना नाव विचारा, त्यांची नेमप्लेट पहा, त्यांचे नेमप्लेट लिहून ठेवा, त्यांचे ते काय पोलीस काय बक्कल नंबर असेल, कॉन्स्टेबल नंबर असेल, पोलिसांचं नाव असेल ते लिहून ठेवा. त्यांच्याबद्दल आपण एकत्रित तक्रारी करू. सर तुम्ही बघितले, आपण व्हिडिओ बघतोय दिल्ली किंवा इतर ठिकाणी ज्या पद्धतीने हिंसाचार होतोय, मग कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम कोणाकडे होतं? कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकच आंदोलन जे आहे ते म्हणजे आता नरेंद्र मोदी काल म्हणाले की बाबा मेरे पास मुसद्दा आता मी दिलेला आहे म्हणून. त्याला मसुदा पण म्हणता येत नाही, त्या माणसाला पंतप्रधान केला आपण. मुसद्दा दिला आहे म्हणतो तो माणूस. तर आपल्याला लाज लाज वाटली पाहिजे ना अशा राजकीय लोकांची. त्यामुळे असे जेव्हा लोक असतात की नाही तेव्हा तशाच दर्जाचे लोक सगळीकडे वाढतात. म्हणजे तुम्ही बघा ना, आता न्यायव्यवस्था झाली म्हणजे ते न्यायाधीश सरन्यायाधीश म्हणतात की वेळच नाही म्हणतात तुमचा व्हिडिओ पाहायला. मग काय पाहायला वेळ आहे तुम्हाला? कशासाठी तुम्ही नोकरी करता? पगार कोण देतात तुम्हाला? हे सरन्यायाधीश असून तरी विचारायला पाहिजे ना. म्हणजे एखाद्या पदावर चुकीचा माणूस बसला असेल तर त्या माणसाच्या प्रवृत्तीबद्दल बोललं पाहिजे. आपल्याला त्या पदाचा आदर आहे, लोकशाहीबद्दल प्रेम आहे, म्हणजे माझं न्यायव्यवस्थेवर प्रचंड प्रेम आहे. पण याचा अर्थ तिथे कोणी पण जाऊन बसेल त्याला आम्ही सर्वोच्च म्हणायचं असं कसं चालणार आहे? आणि म्हणून मला असं वाटते की हे आंदोलन जे आहे ना ते प्रश्न विचारणारं आंदोलन आहे. हे लोकशाहीचे प्रश्न उपस्थित करणारं आंदोलन आहे. बऱ्याच जणांनी पत्रकारांवर पण आरोप केले, म्हणून मी काल पोस्ट पण लिहिली. किंवा सगळे पत्रकार तसे नाही आहे ना, हे ग्रामीण भागातले पत्रकार आहेत, स्थानिक पत्रकार आहेत, संघटनेतून काही जण चळवळीतून आलेले आहेत, त्यांना माहिती आहे लोकांचे प्रश्न. पण त्यांच्यावर पण काही दबाव आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. पण त्याचबरोबर याचा अर्थ जे मीडिया हाऊसेस हे विकल्या गेलेले त्याच्याबद्दल बोलायचंच नाही असं नाही. त्याच्यामुळे लोक प्रश्न विचारत आहेत. या मुलांची भाषा आणि कल्पकता अत्यंत वेगळी आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण त्यांचे पोस्टर्स बघितले, त्यांचे 2-2 ओळीतले वाक्य लिहिलेले बघितले आणि ते जे काय परिणामकारक आहे, ती लोकशाही जिवंत होण्याचं लक्षण आहे. त्यामुळे आता ही लोकशाही व्हायब्रंट झालेली आहे. दिस इज काय म्हणतो व्हायब्रंट डेमोक्रेसी. आणि व्हायब्रंट डेमोक्रेसी जेव्हा होते तेव्हा त्याच्यासमोर अन्याय टिकत नाही, अत्याचार टिकत नाही, मूर्खपणा टिकत नाही आणि दिखाऊपणासुद्धा गळून पडतो. सर, विद्यार्थ्यांना ज्यांनी मारहाण केली अशा पोलिसांवर कायद्यात काय कारवाईची तरतूद आहे? पहा, त्याच्यामध्ये एकतर आम्ही त्यांच्यावर क्रिमिनल केसेस दाखल करू शकतो जर आमच्याजवळ तसे पुरावे असतील तर. पोलीस प्राधिकरण म्हणून त्यांचं आहे, त्यांच्याकडे आम्ही त्या पोलिसांची तक्रार करू शकतो. आणि तीसुद्धा तक्रार त्यांचेच रिटायर्ड झालेले काही निवृत्त अधिकारी, वरिष्ठ अधिकारी हे तपासत असतात. त्यांच्याकडे तक्रार करून त्याचा फॉलोअप घेऊन त्यांच्या नोकरीमधले प्रमोशन थांबतील, इन्क्रिमिनेशन मिळणार नाही, कोणतेही सोयीसुविधा मिळणार नाही, अशीसुद्धा व्यवस्था करता येऊ शकते. पण माझं काय मत आहे की आपल्याला कोणती बदल्याच्या भावनेने कारवाई करायची नाही. तर जे चुकीचे खरोखर पोलीस असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्यासाठी कायद्यातले जे काही उपलब्ध मार्ग आहेत ते आम्ही वापरू. ह्युमन राईट्स कमिशनकडे तक्रार करता येते. जर लहान मुलं असतील 16 वर्ष आतील त्यांना मारलं असेल तर चाइल्ड राईट्स कमिशनकडे आम्ही तक्रार करणार. जर मुलींसोबत अत्याचार झाला असेल, म्हणजे आपण पाहिलं काही पोलीस ज्या राक्षसी पद्धतीने मुलींच्या शरीराला स्पर्श करतायत, ओढत आहेत काही काही शरीराचे भाग, तर त्यांच्यावर महिला आयोगाकडे आम्ही तक्रार दाखल करणार. त्यामुळे ह्या सगळ्या मार्गांचा वापर आम्ही करणार. पण आता आपल्याला पोलीस व्यवस्थासुद्धा चांगली पाहिजे. आणि मला हे नक्की माहिती आहे की 80% पोलीस चांगले आहेत. जे वरिष्ठ अधिकारी असतील ना त्यांनी याच्यातून संदेश काय घ्यायचा असेल तो घ्यावा. आम्हाला आता याच्यानंतर चालणार नाही. तर दिल्लीतल्या आंदोलनातल्या काही विद्यार्थ्यांचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलीस चाचपणी करतात. त्याच्या संदर्भात काही गुन्हा दाखल करता येतो का? कारण हिंसाचार करणारे असे म्हणून त्यांचे पासपोर्ट रद्द करायची पासपोर्ट हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा महत्त्वाचा भाग आहे. आर्टिकल 21 नुसार मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा भाग आहे. हे मनेका गांधीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. काही कारण नसताना तुम्ही पासपोर्ट हे महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्ही जप्त करू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी प्रक्रिया सांगितली आहे. आणि प्रश्न त्याच्यामुळे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो की कायद्याची प्रक्रिया व्यवस्थित पाळली गेली की नाही हा प्रश्न आहे. मग जी पोलिसांनी पाळली नसेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर एखाद्या नागरिकांनी पाळली नसेल त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कायद्याचा वापर समानतेने झाला पाहिजे. तुम्ही कायद्याचे रक्षक आहात म्हणून तुम्ही भक्षक होऊ शकत नाही.
पुण्यात जे आंदोलन होते तुम्ही पोलिसांना इशारा देता, तुम्हाला काय अशी कल्पना आहे की पोलीस असं करू शकतात? काही इनपुट्स आहेत का तुम्हाला? नाही इनपुट वगैरे काही नाही, पण आम्हाला अनुभव आहे ना इथल्या पोलीस कमिशनरचा. मी, निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी आमच्यावर जेव्हा हल्ला झाला होता, गाडी फोडण्यात आली होती, माझ्या डोक्याला इथं लागली होती काच, रॉड लागली होती आणि डोकं इथून फुटलं होतं, तेव्हा या कमिशनरनी काय केलं, मला परत फोन करून विचारतात की तुम्हाला तक्रार द्यायची, कशासाठी तक्रार द्यायची, तुमचे साध्या विषयातले पोलीस तेव्हा आमच्यासोबत होते, तुम्ही त्यांचे जबाब घ्या आणि गुन्हा नोंदवून घ्या. पण एक अत्यंत फुटकळ स्वरूपाचा गुन्हा त्यांनी नोंदवून घेतला. त्यामुळे त्यांचा अनुभव आम्हाला आहे ना, म्हणून मी तेवढं तर त्यांच्याबद्दल बोलू शकतो, आदर ठेवून बोलू शकतो त्यांच्याबद्दल. ते अनुभवी व्यक्ती आहेत. पण आमच्यासोबत त्यांनी जो अन्याय अत्याचार केला तो आम्ही पाहिलेला आहे. बेकायदेशीरपणा केला त्यांनी आमच्यासोबत. आत्ताही त्यांना सुधारणा करण्याची संधी आहे. त्यांच्या घरातले सुद्धा मुलं असतील ना कॉलेजेसमध्ये, त्यांचे नातू असतील कोणी कॉलेजेसमध्ये. त्यामुळे हा जो आवाज आहे ना मुलांचा, हा कोणाविरुद्ध नाही आहे, हा व्यवस्था चांगली करण्याबद्दलचा आवाज आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. सर, मागण्या मान्य झालेल्या नसताना वांगचूक यांनी ज्या पद्धतीने मध्यरात्री उपोषण सोडलं, तर हे तुम्हाला पटतंय का? पण सोनम वांगचूक यांनी जे आंदोलन म्हणजे उपोषण सोडलं, ती एक चांगली गोष्ट झाली. भारतातला, जगातला एक महत्त्वाचा माणूस आहे आणि त्यामुळे त्या महत्त्वाच्या माणसाचा जीव वाचणं हे खूप आपल्यासाठी चांगलं आहे. आता त्यांनी कोणाच्या हातून सोडावं नाही सोडावं त्यांचा मुद्दा आहे. मला ते पटलेलं नाही त्यांनी कोणाच्या तरी हातून असं ज्यूस पिऊन आंदोलन रात्रीच्या वेळेस सोडणं. त्यानंतर CJPच्या काही लोकांना न सांगतासुद्धा त्यांनी आंदोलन सोडल्याचा आरोप आता होतो आहे. पण म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे आंदोलन आता कोणाचं नाही आहे. म्हणजे सोनम वांगचूक यांनी आंदोलन सुरू राहील असं सांगितलं, ही चांगली गोष्ट आहे. पण आता मुलांनीच आंदोलन सुरू ठेवायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आपण सकारात्मक पद्धतीने मुलांसोबत राहणार की नाही एवढाच विषय आहे. आणि मला खूपच आनंदाने हे सांगायचं आहे की अनेक वकील लोक, म्हणजे महाराष्ट्रातले अनेक वकील लोक आता निदर्शनं करायला लागले. सुप्रीम कोर्टाच्या आवारापासून तर पुण्यातल्या कोर्टाच्या आवारापर्यंत, नागपूरच्या कोर्टाच्या आवारापर्यंत वकील लोक उभे राहायला लागलेले आहेत की आम्ही यांच्या केसेस चालू, या मुलांवर कोणी काही हात घातला तर आम्ही त्यांची दखल घेऊ. हे मला वाटते खूप सकारात्मक आहे. खूप माध्यम प्रतिनिधी सपोर्ट करत आहेत, मीडियाचे लोक खूप सकारात्मक पद्धतीने पुढे येत आहेत आणि त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते एका कोणाचं राहिलं नाही. सोनम वांगचूक यांनी जरी उपोषण संपवलं तरी आंदोलन सुरू राहणार आहे. अभिजित दिपकेनी काही पण सांगितलं तरी आंदोलन मुलांचं आता झालेलं आहे. त्यामुळे या आंदोलनामधले इनोव्हेशन्स आपण समजून घेतले पाहिजे, जे नवीनता आहे ती समजून घेतली पाहिजे, भावना समजून घेतल्या पाहिजे. आणि हे आंदोलन आता मला नाही वाटत की त्या धर्मेंद्र प्रधानच्या यांनी सुटेल राजीनाम्याने सुद्धा, कारण की आता प्रधान ते पंतप्रधान असा प्रवास मुलांनी केलेला आहे त्यांच्या आंदोलनातून आणि त्यामुळे आता पंतप्रधानांचाच राजीनामा मुलं मागत आहेत. नागपूरला 50 जणांवर केसेस दाखल केल्या आणि डिटेन्शन करण्यात आलं. बेकायदेशीररित्या गुन्हा दाखल न करता डिटेन्शन करण्यात येते. डेक्कन पोलीस स्टेशनला परवा साधारणतः 2:30-3 वाजेपर्यंत मुलांना ठेवण्यात आलं होतं. हे सुद्धा चुकीचं आहे. आता इथे दुसरा एक प्रश्न आहे, तो प्रपोर्शनेट, म्हणजे अतिरेकी बळाचा वापर न करता सौम्यपणे आणि आवश्यक बळाचा वापर करणे, हे सुद्धा ठरवण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. त्यांना सौम्य म्हणजे सौम्यच बळाचा वापर केला पाहिजे. आम्ही म्हणतो म्हणून तो प्रपोर्शनेट आहे असं होणार नाही. जो प्रपोर्शनेट पॉवरचा वापर असेल तोच झाला पाहिजे. मुंबईमध्ये ॲडव्होकेट सौम्या कोरडे आहे, तिला हाऊस अरेस्ट केलेली आहे. अनेक जणांना सांगितलं घरातून बाहेर निघायचं नाही, बाहेर निघायचं असेल तर आम्हाला सांगायचं. असं तुम्ही करू शकत नाही, पोलिसांनाही अधिकारच नाही आहे. हे जर पुण्यात झालं तर आम्हाला कळवा, हे जर नागपूरमध्ये झालं तर आम्हाला कळवा, हे जर छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं तर कळवा, सांगली कोल्हापूरमध्ये झालं तर कळवा. आपण अशा सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीतून घालवलं पाहिजे. त्याच्याशिवाय पोलीस व्यवस्थापन चांगलं होणार नाही. आपल्याला पोलीस दल हे आपलं हे लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांचं आहे. अनेक पोलीस चांगले आहेत. त्या चांगल्या पोलिसांना काम करण्याची संधी देण्यासाठी आपल्याला वाईट पोलिसांना लवकरात लवकर घालवलं पाहिजे. आणि त्यामुळे वाईट प्रवृत्तीविरुद्धचं सुद्धा हे आंदोलन आहे. सोशल मीडिया वॉच पोलीस करू शकत नाही. एक आयेशा खान नावाची कोणीतरी अभिनेत्री आहे, ती उभी होती ते आंदोलन पाहत, ती घोषणा पण देत नव्हती तेव्हा, तरीसुद्धा तिला अरेस्ट करण्यात आलं, तिला ताब्यात घेण्यात आलं. हे चुकीचं आहे. डिटेन करण्यात आलं, हे चुकीचं आहे असं डिटेन्शन करणंसुद्धा. त्यामुळे बळाचा अतिरेकी वापरसुद्धा चालणार नाही. माझ्यासोबत आमची सगळी वकिलांची टीम आहे, काही लॉचे विद्यार्थी आहेत आणि आम्ही आजच्या आंदोलनामध्ये जर काही पोलिसांनी गडबड केली तर त्यांच्यावर कारवाई करू. कायद्याचा आवाज आम्ही करत राहू.
बेकायदेशीर त्याचा आवाज जर काही पोलिसांना करायचा त्यांनी करत राहावं, पण आम्ही चांगल्या पोलिसांना समोर आणू आणि चांगल्या पोलिसांना समाजासमोर आणून त्यांचा सत्कारसुद्धा करू. परंतु याच्यानंतर एखादा पोलीस अधिकारी मोठ्या पदावर बसला असेल तर तो स्वतःला हुशार समजत असेल आणि माझ्याजवळ सगळे पॉवर असे समजत असेल तर तसा हुकुमशाही पोलीस ऑफिसर आम्हाला नको. हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. आपल्याला काही विचारायचं तर विचार. सर, तुम्ही दिल्लीतल्या आंदोलनाचा उल्लेख केला. दृश्य आता सगळ्यांचं